या बघा मला ना काही करू ना तुम्ही लवकरच डिवोर्स देऊन टाका. मला ना राहायचंच मला नाही नाही द्यायचा, तुमच्या नवऱ्याला द्यायचा. अहो तेच या बघा हो झाली पेपर तयार. पेपर झाले, पण माझं काय म्हणणं आहे, थोडे दिवस तुम्ही एकत्र राहून विचार करा, 5 मिनिटं सोबत बोला. अहो काय एकत्र राहायचं नाही. 3 वर्ष झाली एकत्र राहतोय, बस झालं आता नाही राहायचं मला. काय म्हणते ते, कशामुळे एवढ्या अडचणी? अहो राहायचं कशाला नाही त्यासोबत मला. विचारते, कशाला विचारते, दिसत नाही काही तुम्हाला? दिसण्यावर थोडी असतं. बरं तुमचं लग्न कधी झालंय? 3 वर्ष झालं. तारीख सांगा लग्नाची म्हणा. त्यांना काय माहिती तारीख? तारीख हम्म. काहीतरी एप्रिल मे आहे तुमचा वाटतं. बर्थडे एक देणार केलाय का कधी? नाही बर्थडे नाही करीत आपण, तसलं असलं हलक्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट नाही मला. कसं काय? पाहिलं ना, हलक्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट नाही यांना. रोज त्याला यांची बर्थडे डेट माहित नाही, रोज सकाळी तंबाखू खायला यायला लगेच माहित असतं, मावा खायला लगेच माहित असतं, संध्याकाळी दारू पिण्याला लगेच माहित असतं. ते वर लक्षात राहतं त्याच टाइम. हा पाहिलं ना माणूस कसा बोलू राहिलाय टमाटामा. बोलायला आलोय, तुम्ही बोटं बिटं काय करता? तुम्ही थांबा ना बाई, तुम्ही थांबा. अहो मी तर थांबलेलीच आहे, हे बघा माणूस. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला एकदा डिवोर्स झाला ना विषय संपतो. आयुष्यातला तुमचं परत एकामेकाचा संबंध तुम्ही संपला. दिवस द्यायला बसलात का समजूता करायला बसलात? मला वाटतं 4 माणसं चांगला व्हा, माझा काय फी घेऊन मोकळा होईल मी, पण उद्या मला वाटतं की एखाद्याच वाटोळ व्हावं म्हणून. मला नाही राहत त्यासोबत. मला काय हौसाली आहे माझ्यासोबत राहायची, मला नाही राहायचं. तुमचं अरेंज मॅरेज आहे? अहो अरेंज मॅरेज झाले, मला तर हे कळत नाही. गप्पा तुम्ही, मला तर हे कळत नाही माझ्या घरच्यांनी काय पाहून दिले बाबा या माणसाकडे. काय कर, आणि मला खरंच करायचं होतं. मला चांगला ना समजूतदार आणि मस्त छान दिसणारा नवरा, अशा मुलाशी मग मला तुम्ही काय लग्न डोळे करायचं टाकले होते होतं. का आधी? अहो डोळे कायचे झाकले, माझ्या घरच्या आहे ना बळजबरी लय भेरी परगा म्हणून मी कुठं मा फुटकं नशी मी लगेच हा म्हणले लग्नाला. पाहिलं सुद्धा नव्हतं माणसाला, तर मी लगेच नाही म्हणले असते. तुम्हाला सांगतो उगा घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिले माझं, माहिती का? मला पटतच नव्हती अजिबात. हा मला या माणूस पटत नव्हता थोडा सुद्धा. तुम्ही दिसण्यात जरी विद्रूप असले, दिसण्यात तुम्ही दात येत स्वच्छ बक्का बक्का वास आणतो. तुम्ही पिऊन आले का? हो काही नका बोलू त्यांच्याशी, बोलू नये, काय फायदा नाही तुम्ही त्यांच्याशी. एक सांगतो, आणि तुम्ही लय दिसण्यात असलं तुमच्या जिभेवर जरा कंट्रोल ठेवा. कंट्रोल ठेवा. कंट्रोलची माझी बीवर या माणसाने सगळा तुम्ही कंट्रोल. कपडे असते तोंडातो, आणि तुम्ही दिसते जरा व्यवस्थित वागले असते ना, तुमचं एवढं इथपर्यंत आलं नसतं. हे बघा तुम्ही ना त्या माणसाची थोडंही बोलू नका आणि काहीच बोलू नका. अडचण काय तुमची? अडचण काय? अहो काय नाही अडचण, ते मला विचारा ना. हे बघा सकाळी जर उठलं ना माणूस जर संडासला चालला ना, तर त्याला तंबाखू लागते. ए, तंबाखू त्याशिवाय संडासच होत नाही तंबाखू खाल्ल्याशिवाय, तुला माहितीये का? आणि माझाच नाही प्रॉब्लेम, प्रत्येक तंबाखू खाणार माहितीये का? अहो काय गरज आहे तंबाखू खायची? आता मी मध्ये तंबाखूचं जाऊ द्या, दात घासताना वगळ साडी इकडे घरी पाहुणे आले काय आले त्याला काहीही कळत नाही. आता जर एखादा कार्यक्रम असला ना माझ्या माहेरचा, जर याला जर घेऊन जायचं म्हणलं ना, अशी एक कोपऱ्यात बसत्या आणि ती तंबाखू मळत बसत्या कवरे. पण त्याला कळायला पाहिजे ना आपण कशाला आलोय, वागतोय काय, करतोय काय. आणि दिसणार माणसं एक फोटो काढाय मला परत हे होतं माहिती तुला का? लाज वाटते माझी ती? वाटतीच, लाजच वाटते. माणसाने कसं राहायला पाहिजे, माणूस कसा राहतोय. हे बेसिक समजूत जाणारी गोष्टी आहेत या. थोडं वागा ना व्यवस्थित. काय एवढं अजून कसं वागायला पाहिजे? कसं म्हणजे तंबाखू खायचंय ना, खायची असते ना तंबाखू, आपण टाकायची ना, कळलीच पाहिजे का तंबाखू? आपण काय गरज आहे खायची? का तंबाखूकडे खाल्लं तरच काय तुमचं आयुष्य चालणार आहे काय? तंबाखू खाल्लं तर म्हणजे बरं सोडा, एकच गोष्टी सोडा म्हणत होती ना तंबाखूची, सोडायची ना मग आतापर्यंत. तिला सोडलेलं परवडून तंबाखू नाही सोडणार. बापो, एक काम करा, अजून काय अडचण? काही नाही मला ना नंतर तुमचा विषय सुधारणार नाही. विषय म्हणजे मला माणसाची राहायचं ए, नाही. मला तुझं तोंड बघायचं नाही. तुमची काय मला काय हसणे आले तुमचं तोंड बघायला. हा मला नका बोलू करू. द्या ना तुम्ही. तुमची काय मागणी आहे का? काही मागणी नाही, मला डिवोर्सची मागणी तेवढीच माहिती पूर्ण करा तुमचं बस. उद्या तुमचं राहणं खाणं तुमचं मी खर्च. माझं कसं आहे या माणसाची मला पाहिजे नाही, काही नाही. आणि वाटलं तर काय असं काही नाही याच्याकडे मागायला. पण काय हो तुमच्याकडे मागायला? तुला काय करायचं माझ्याकडे असं नसेल. काही दिवस नाही, द्या तुम्ही काही नाही. त्या आमचा माणसाला अनुभव उलट घ्या. कुणी तुम्ही ना, दुसऱ्याने एक काम सांभाळलं तर करा, बरं आहे. झालं माझं बदल व्हायला लागलं. तुम्ही डायरेक्ट कोर्टात भेटा, निघा तुम्ही आता. मी तर कोर्टात भेटतो आणि लवकर दिवस बघा तुमचे तेवढं. डॉक्युमेंट सगळे घेऊन यायचे. सगळं घेऊन येतो मी. मला नाही या माणसासोबत ना खरंच राहायचं नाही, तुम्हाला सांगते. हा घरच्यांना आधी बोलताना विचार करायचा ना, अहो तुम्ही मी चौडे बोलले चौडे- होते घरच्यांना, घरचे म्हणी नाही नाही लय भारी पोरगान, लय असं पोरगान, घरी लय जमीन आहे, लय आहो लय ताव पोरग सारा व्यसन करते, घरी त्याच्या काही जमीन नाही, कसं राहतंय कसं नाही, घरी आई वडिलांना थोडी रिस्पेक्ट सुद्धा देत नाही. कसं राहायचं बरं या माणसासोबत? आणि रिस्पेक्ट तर जाऊ दे, मला सुद्धा काही 2 शब्द प्रेमाने बोलत नाही. मग पाहिलं ना तुम्हीच आता कसं अवतारात आला. त्याच्यामुळे मला ना त्या माझ्यासोबत राहायचंच नाही. आणि आयुष्य तुमच्या घरच्यांना जेव्हा त्याच्याकडे काहीच नाही, खरं खोटं कळलं, त्यांचं काय म्हणणं? अहो त्यांचं काही म्हणणं नाही, पाय तुझा तू संसार कर. त्यांनी नुसतं लावून दिलं आणि झालं आमचं काम, एवढंच म्हणणं नाही त्यांचं. माझं आयुष्य ना खरंच बरबाद झाले. अहो मी चुकून या माणसासोबत लग्न एक काम केलं. करा, तुमचं शिक्षण वगैरे चांगलंय, तुम्ही एखादं काम बघा आणि तुमच्या मनपसंतीने एखादं लग्न करा. तसंच आता करणार याचा दिवस, आहे. अरेंज मॅरेज तर बिलकुल करणार नाही, करीन ना मस्त असं लव्ह मॅरेजच करीन आता मी. आणि चांगला ना बघणारा, म्हणजे चांगला मला समजून घेणारा मुलगाच पाहिजे मी. फक्त तोंडावर ना असं थोडं जीभ कंट्रोल ठेवा, थोडं माझ्या लय कंट्रोलच. बोलणं आहे तुमचं. अहो पण मग जे आहे तेच बोलत आहे. मी काही एक शब्द तरी खोटं बोलले काय? तुमचं लग्न झालेलं आहे का हो?
अहो म्हणजे मी असं म्हणते, कारण तुमचे भांडण बिंड होत नसतील ना असे. आता माझ्या लग्नावर आलंय म्हटलं, काय विचार वेगळा आहे काय तुमचा काही? नाही नाही, मग कशाला काय विचार वेगळा असं, माझं आयुष्य बरबाद झालं, मी काय दुसरा नाही. विचार करत बसू. हा, माझं झालं. हा ना, बरं बरं, मग येते मी आता. ते कोर्टाचं पहा, डिवोर्सचं पहा बरं लवकर, मला नाही राहायचं त्या माणसासोबत. येते मग मी.